विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा. नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. उमरेडकरांसाठी दिलासादायक बातमी. उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस आणि सोनोग्राफी सेवा आता मोफत. उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर मध्ये नुकतेच डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून ही सेवा उमरेड विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे. या केंद्रात एकाच वेळी 5 रुग्णांना डायलिसिस करता येणार असून ही सुविधा शासनाच्या योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत देण्यात येणार आहे. यापूर्वी डायलिसिस रुग्णांना उपचारासाठी नागपूर पर्यंत प्रवास करावा लागत होता. यामुळे श्रम, वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असे. आता मात्र ही सुविधा उमरेडमध्येच उपलब्ध झाल्याने रुग्णांना आपल्या गावातच योग्य उपचार मिळणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी ही सेवा मोठा आधार ठरणार आहे. यासोबतच गरोदर मातांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर पराते यांच्या सोनोग्राफी सेंटर मध्ये विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी तपासणी केली जाणार आहे. ही सेवा देखील गरजू महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नियमित गरोदर तपासणीसाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज उरणार नाही. उमरेड परिसरातील नागरिकांनी या नव्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर, उमरेड. आपलं नाव? माझं नाव उमेश पोटे, मी डायलिसिस टेक्निशियन आहे. उमरेड मध्ये आता नुकतंच नव्याने डायलिसिस सेंटर सुरू झालं आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? आपल्याकडे डायलिसिस सेंटर म्हणजे गावाकडल्या आपल्या इकडल्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना सुविधा म्हणजे चांगल्या होईल. जसं नागपूरला जायची गरज नाही पडणार डायलिसिससाठी, आणि प्रायव्हेट डायलिसिससाठी 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो. आपल्या उमरेडला चालू झाल्यामुळे आपल्या इकडल्या आजूबाजूच्या सगळं पेशंटला मोफत सुविधा इथे डायलिसिस करण्यात आलेली आहे. तर ज्या रुग्णांना डायलिसिस साठी इथे नाव द्यायचं आहे, नाव नोंदणी करायची आहे, त्यांच्यासाठी काय प्रोसेस दिली आहे आपण? डायलिसिस करायसाठी पेशंटला योजनेमार्फत सगळी सुविधा पुरवल्या जाईल. महात्मा ज्योतिराव जन आरोग्य ही योजना गव्हर्नमेंट मार्फत आपल्या RH उमरेडला आहे. तिथे या योजनेमार्फत हा लाभ घेता येईल. किती दिवस झाले आपल्या इथे सेंटर सुरू झालेलं? आपल्या इथे 26 जुलै 2025 ला हा सुरू झालेला आहे. आता जो पेशंट आपल्या इथे डायलिसिस साठी आणलेला आहे, तो कितवा पेशंट आहे? हा 3रा पेशंट आहे. अच्छा, यानंतरही काही रुग्णांची नावं आहेत का? मग यानंतर आमच्याकडे 15 ते 16 रुग्णांची नावे आलेली आहेत. ते पण आपल्या आजूबाजूचे सगळे आहेत पेशंट. इथे स्टाफ कोण कोण आहे मग हे सगळं करण्यासाठी? स्टाफ 2 डायलिसिस टेक्निशियन आहेत, एक स्टाफ नर्स आहेत, एक डॉक्टर्स आहेत आणि हाऊसकीपिंग आहे. परत आणखी 2 टेक्निशियन अपॉइंटमेंट करणार आहेत तिथे. अच्छा, आणि 5 मशीनची सुविधा दिलेली आहे आपल्या RS ला. मी डॉक्टर श्रेयस झाडे, कन्सल्टंट मेडिकल ऑफिसर डायलिसिससाठी इथे झालेलो आहे, नेमणूक झालेली आहे माझी. काय कशा प्रकारे काम करते ही यंत्रणा डायलिसिसची? डायलिसिसमध्ये इथे जे काही किडनी फेल्युअरवाले पेशंट आहे, क्रिएटिन ज्यांचं वाढलेलं आहे, त्यांच्यासाठी ही मशीनद्वारे पूर्ण प्युरिफाय होत असते, ब्लड पूर्ण प्युरिफाय होत असते, असं डायलिसिस होत असते आणि त्या पेशंटला पूर्ण फायदा होत असते. आणि आपल्याकडे ही सुविधा पूर्ण मोफत उपलब्ध आहे. आता साठीच आहे ही सुविधा, पूर्णपणे मोफत सुविधा आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही सुविधा आहे. इथे कोणाचकडून कोणत्याही प्रकारचं पैसे घेतले जात नाही. इथे कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद गुर्जर आहेत. ते महिन्यातून एकदा त्यांची व्हिजिट सुद्धा आहे इथे. बाकी ऑन कॉल ते सगळ्या गोष्टी बघतात, इथे लक्ष देतात. हे जे डायलिसिस सेंटर आहे 24 तास सुरू असतं का? हो. अच्छा, म्हणजे 24 तास आहे. आणि साधारणतः किती कालावधी लागतो एका पेशंटला डायलिसिस पूर्ण करायला? 4 तास लागतात एक डायलिसिस पूर्ण व्हायला. आणि अशी किती डायलिसिस करावं लागतं त्यांना?
असं तसं तर एका योजनेअंतर्गत 18 डायलिसिसचा पॅकेज येत असतं ते सगळं, आणि एका पेशंटला 18 डायलिसिस असं कंटिन्यू सुरू असतात, आणि त्याच्यानुसार गरजेनुसार नेफ्रोलॉजिस्ट जसं ज्या प्रकारे सांगतात त्यानुसार इथे डायलिसिस डायलिसिसचं सेंटर सुरू झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण? 26 जुलै 2025 आपल्याकडे डायलिसिसचं सेंटर सुरू झालं आहे. त्यानिमित्तानं आपण पहिला पेशंट आपण घेतलेला आहे आणि सुरळीतपणे त्याचं डायलिसिस झालं आहे. डायलिसिस सेंटर सोबत पुन्हा काय काय नवीन सोयी सुविधा आहे उमरेडकरांसाठी? डायलिसिससोबत आपण ट्रॉमा युनिटमध्ये सध्या कॅज्युअलिटी शिफ्ट केलेली आहे. जवळपास 10 ते 12 बेड आपण तिथे टाकलेले आहे. नवीन रुग्ण आता सरळ ट्रॉमा केअर बिल्डिंगमध्ये कॅज्युअलिटी तिकडे शिफ्ट झाल्यामुळे इमर्जन्सी जो पेशंट आहे तो ट्रॉमा केअर बिल्डिंगमध्ये जायचा आहे आणि स्टेबल झाल्यानंतर तो IPD बिल्डिंगमध्ये शिफ्ट करतो. आता त्या ठिकाणी डॉक्टर्स आहेत का मग अवेलेबल? हो, आता सध्या आपण कॅज्युअलिटी डिपार्टमेंटला 24 तास एक डॉक्टर आहे आणि IPD विभागाकरता एक सेपरेट डॉक्टर आहे. भविष्यामध्ये आपल्याकडे ICU आणि ट्रॉमा युनिटमध्ये आपल्याकडे OT आणि ICU आहे. भविष्यामध्ये मोड्युलर ICU आणि मोड्युलर OT होणार आहे. सोबतच ट्रॉमासाठी एक एक्सरे मशीनसुद्धा आलेली आहे. लवकरात लवकर तिचं इन्स्टॉलेशन आम्ही करून घेऊ आणि ट्रॉमा पेशंटसाठी अजून ते लाभदायक. आपण उमरेडच्या जनतेला काही सांगू इच्छिता सर? उमरेडच्या जनतेला असं निवेदन आहे की डायलिसिस सेंटर आपलं सुरू झालेलं आहे. आपल्याकडे डायलिसिस सेंटरमध्ये 5 बेड उपलब्ध आहेत. रोज आपण प्रति 5 बेड मुलीला 4 तास जवळपास 10 ते 5च्या दरम्यान आपण रोज 5 ते 6 पेशंट आपण डायलिसिस करू शकतो. म्हणजे एका वेळेस 5 रुग्णांना डायलिसिस करता येईल? दररोज 5 रुग्णांना आपल्याला डायलिसिस करता येईल. तर माझं निवेदन असं आहे की उमरेडच्या जनतेने आणि उमरेडच्या परिसरातील आजूबाजूच्या गावातील लोकांनी डायलिसिसचं जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून घ्यावे. ही जी डायलिसिस आहे ही पूर्णपणे MJPGY अंतर्गत मोफत करण्यात आलेली आहे. प्रति पेशंट 23,000चं पॅकेज आहे MJPGY योजनेने. म्हणून आमचं असं निवेदन आहे की डायलिसिस रुग्णांनी इथं जास्तीत जास्त प्रमाणात. ठीक आहे सर, धन्यवाद. तसेच सोबतच महाराष्ट्र शासनाचं नवीन उपक्रमानुसार जी ANC आहे गरोदर माता 18 ते 22 हप्त्याच्या दरम्यान तिला ॲनोमली स्कॅनसुद्धा मोफत आपण सुरू केलेला आहे. डॉक्टर फरादी उमरेडमध्ये जे सोनोलॉजिस्ट आहेत त्यांच्यासोबत आम्ही करार केलेला आहे 1 वर्षाचा. तर माझं अजून असं निवेदन आहे की जेही गरोदर माता आहे 18 ते 22 वीकच्या त्यांनीसुद्धा त्यांचं हाय रिस्क गरोदर माताने 18 ते 22 वीकच्या डॉक्टर फरादी यांच्याकडे जाऊन ॲनोमली स्कॅन करून घ्यावा. विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा.